सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शिक्षक व इतर अधिकारी कर्मचारी यांनी कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्यासाठी सर्वप्रथम आपण क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण आदी कर्मयोगी या पोर्टलला काय करायचे आहे, भेट द्यायची आहे। आदी कर्मयोगी या पोर्टलला भेट दिल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज येईल। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिलेले आहेत आणि वरच्या बाजूला पहा रजिस्ट्रेशन आणि साइन अप हा टॅब आहे। यापूर्वी जर आपण आदी कर्मयोगी अभियानांतर्गत आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपल्याला साइन अप करून पासवर्ड टाकून आपण लॉग इन व्हायचं आहे। आणि जर आपण प्रथम या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असेल तर खाली आपल्याला जर पाहिलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत। तर आपण रजिस्टर ॲज ऑफिशियल्स या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर खाली अशा प्रकारची माहिती येणार आहे। यामध्ये आपल्याला जे स्पेशल कॅरेक्टर असतात त्यांचा यूज करायचा नाही आणि जे लाल स्टारमध्ये आपल्याला माहिती दाखवली आहे ते आपल्याला बाहेर माहिती भरायचीच आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हा फॉर्म भरणं गरजेचं आहे। या ठिकाणी पहिलं विचारले आपण रिटायर आहेत का कार्यरत आहेत, तर आपण येस किंवा नो हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर नेम ऑफ ऑफिसर या ठिकाणी आपण सर्वप्रथम आपलं नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर आपल्याला जेंडर म्हणजेच आपलं लिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, स्त्री पुरुष किंवा इतर। तर आपण आपलं लिंग सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपलं पद म्हणजे डेजिग्नेशन आपण काय आहेत ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। आपण या ठिकाणी प्रायमरी टीचर हे डेजिग्नेशन म्हणजेच आपण प्राथमिक शिक्षक असल्यामुळे आपण ते सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढे ईमेल आय डी टाकायचा आहे। ईमेल आय डी देखील आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला पुढे डिपार्टमेंट आपलं सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट दिसत आहेत। आपण ज्या डिपार्टमेंटचे आहोत ते आपण डिपार्टमेंट या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। तर आता शिक्षक असल्यामुळे आपण एज्युकेशन डिपार्टमेंट काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे डिस्ट्रिक्ट हा ऑप्शन दिसत आहे। तर आपण आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे। आपला तालुका म्हणजेच आपला ब्लॉक निवडायचा आहे। तर आपण या ठिकाणी तालुका निवडून घेऊया। ब्लॉक निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड एंटर करायचा आहे। आपण आपला ईमेल आय डीचा जो पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून घेऊया। पासवर्ड आपला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला तो पासवर्ड रिएंटर करायचा आहे। आपण रिएंटर या ठिकाणी देखील परत पुन्हा एकदा पासवर्ड टाकायचा। पासवर्ड टाकल्यानंतर पहा आपल्याला खाली एक कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा आपण भरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला खाली एक चेक बॉक्स दिसत आहे। त्या चेक बॉक्समध्ये आपण सर्व जी माहिती भरली आहे ती बरोबर असल्यामुळे आय ॲग्री या टॅबला आपण काय करायचं, क्लिक करायचं आहे आणि आपण सेव्ह या बटनावर काय करायचं आहे, त्यानंतर क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होणार आहे। तो OTP आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि व्हॅलिडेट या आपल्याला टॅबवर क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आदी कर्मयोगी या अभियानांतर्गत आपलं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होणार आहे। तशा प्रकारचा आपल्या मोबाईलवर एक मेसेज देखील येईल, तसेच ईमेल आय डीवर देखील आपला एक मेसेज प्राप्त होणार आहे। तसेच युआर रजिस्टर्ड आय डी या अंतर्गत आपल्याला एक रजिस्टर आय डी आणि आपला युजर आय डी देखील या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आपण भरलेली माहिती आपण या ठिकाणी प्रिंट हे ऑप्शन आहे, प्रिंट देखील आपण काढू शकतो। तसेच आपलं सक्सेसफुल रजिस्ट्रेशन झाल्याचा आपल्याला ईमेल देखील प्राप्त होणार आहे। आपण आदी कर्मयोगी अभियानांतर्गत आपण कशा प्रकारे अधिकारी आणि कर्मचारी तसेच शिक्षकांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।